खाले तब्बल 50 रुपयाला प्लेट पोहेचं, जे आमच्याकडे 20 रुपयाला भेटतं ते 50 रुपयाला पोहे. काय कुठं जाईल तिथं आमची मारायला. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 5वा दिवस आमच्या फिरण्याचा. तर आज आहोत आम्ही महाबळेश्वरमध्ये. तर महाडहून रायगड पाहून आम्ही महाबळेश्वरमध्ये मुक्काम केलेला आहोत. तर इकडं आम्ही रूम घेतली महाबळेश्वरमध्ये 800 रुपयाला. तर तुम्हाला रूम दाखवून देतो, कारण आम्ही इथून निघतोय आता पुढे आमच्या गावाला. तर बघू शकता ही रूम आहे. तर टी व्ही वगैरे आहे, पण टी व्ही चालू नाही. तुम्हाला रूम भेटून जाते. तर डायरेक्ट या, तुम्ही डायरेक्ट आला ना, तुम्हाला विदाऊट कमिशन रिक्षावाल्याचं रूम 600-700 मध्ये भेटून जाते. तर आम्हाला रिक्षावाला आणला था, म्हणून त्याला कमिशन देऊन 800 रुपयाला ही रूम पडली. तर मी कॉन्टॅक्ट नंबर टाकून देईन तुम्हाला, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. इथे कपल्स वगैरे चालतात, GF वगैरे तुम्ही येऊ शकता. तर वॉशरूम बाथरूम अटॅच्ड आहे. तर चला निघूया महाबळेश्वरमधून. तर स्ट्रॉबेरी वगैरे घ्यायची आहे आम्हाला, तर स्ट्रॉबेरी वगैरे घेऊया आणि निघूया आमच्या गावासाठी. तर चला. सो गाईज, तर इथे बघू शकता हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथे आहे. पण तो कॉन्टॅक्ट नंबर कृष्णाई लॉजिंगचा आहे आणि वरती इथे कृष्णाई पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेच्या वरच्या बाजूला आहे. बघू शकता ही इथं बोळात आहे, मार्केटमध्येच आहे, मेन मार्केटच्या मिडलमध्येच आहे. तर तुम्ही येऊ शकता. तर इथं नोटरी भारत सरकार आहे, तिथे पण येऊ शकता आणि नंबर देते. हो गायस, तर पुण्याच्या बसमध्ये आम्ही आलो पाचगणीमध्ये. तर कशाला, तर स्ट्रॉबेरी घ्यायला. तर महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी नव्हती सकाळी, तर पाचगणीमध्ये आलो. इकडं स्वस्तात भेटतील आणि फ्रेश भेटतील म्हणून. तर आता इथं पण मला कुठं स्ट्रॉबेरी दिसलेली नाही. तर बघूया कुठं स्ट्रॉबेरी भेटतील. तर पुण्याच्या सर्व बसेस इकडे येतात, वाई पाचगणी. आणि इकडून लांब पडतं. तर जो तुम्हाला साताऱ्याला जायचं असेल तर डायरेक्ट मेडामार्गी बस आहे. ते 78 किलोमीटर कुठं पडतं आणि हे 98 किलोमीटर. तर लांब पडतं, एक अर्धा तास उशीर लागतो. आणि घाटातून, वाईच्या घाटातून जाते बस. तर चला बघूया कुठे इकडे. तर गायस, तर आम्ही स्ट्रॉबेरी घेऊन आलो 300 रुपये किलो. तर तिथे 250-200 वाले पण होते. तर आता 10 वाजता अक्कलकोट बस आहे साताऱ्याला. तर तिकडे जातोय. चल नाश्ता आता. सो वाईकडे चालत थोडंसं लांब गेलं ना बसस्टँडपासून, तर तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी, शेतातील स्ट्रॉबेरी भेटतात, म्हणून आम्ही इकडे आलेलो. तर तुम्ही पण घेऊ शकता. तर आम्ही 300 रुपये किलो 2 किलो स्ट्रॉबेरी घेतलेत. तर चला नाश्ता करूया इकडे कुठे. तर सो गाइस, तर मस्तपैकी पोहा आलेला आहे. सो गाइस, तर पोहे खाऊन बसस्टँडवरती आलेलो. 10 वाजलेले आहेत. तर अक्कलकोट बस येईल. तर पोहे खाले तब्बल 50 रुपयाला प्लेट पोहेचं, जे आमच्याकडे 20 रुपयाला भेटतं ते 50 रुपयाला पोहे. काय कुठं जाईल तिथं आमची मारायला लागल्यात. काय करावं कुठं जाईल तिथं महाग महाग महाग. मला वाटते महाग ॲक्च्युली महाग झालं आहे का आम्हालाच महाग पैसे सांगतायत. तर काय कळत नाही. तर शेवटचा आज दिवस आहे, संध्याकाळपर्यंत पोचू गावाला. परत पुन्हा कधी फिरायचा विचार आम्ही करणार नाही. तर बघू पुढं काय होतं. सो गाइस, तर बस आलेली आहे वाईच्या बस स्टँडवरती. तर घाटातून घाट पार करून, तर आता इकडून सरळ रस्ता असेल तर जाऊया सातारला. सातारामध्ये 11-11:30ला 2 बसेस आहेत आणि 1च्या आसपास पण बस आहे. मी मित्राला विचारलोय कॉल करून. तर जाऊया आपण. सो गाइस, तर आम्ही आलेलो आहोत सातारा बस स्टँडवरती. 11:30 टाईम झालेला आहे. आता बस लागल किंवा गेले असेल, तर बस लागले म्हणून सांगितलं आहे त्याने, पण इथं बस लागलेली नाही. फ्लॅट क्रमांक 11वरती जत विट्याला बस लागतात. तर बघूया केव्हा बस भेटते. तर बघू शकता असं साताराचं बसस्टँड आहे. हे कायम गर्दी असते ह्या बसस्टँडवरती. सो गाइस, तर विजयपूर भिवंडी 12:30ची बस तर काही येईना, त्यामुळे आम्ही आता बोरीवली विटाच्या बसमध्ये बसलो. याच्या आधी पण विटा कराडच्या बसेस सोडल्या आम्ही. तर बसची वाट बघून तर आता चाललो आहे आम्ही विट्याला. तर विट्यामधून बघायचं काय भेटतं का नाही, तर तीच बसची वाट बघत बसायची. सो गाइस, दुपारचे वाजले 2 आणि बस आली कराड बस स्थानकावरती. तर
कवा पोचतो घरी काय माहिती, तर आज पोचतो तरी नाही काय माहीत. तर बघू शकता इकडे समोर कराडचं बस स्टँड आहे आणि बस थांबले इकडे बाहेरच. तर विट्यापर्यंतचं तिकीट काढले. सातारा ते विटा 162 रुपये तिकीट आहे फुल तिकीट. तर बघूया पुढे कुठे थांबते बस, जेवायला वगैरे थांबते का. चला. तो गायस तर आम्ही येऊन थांबला विट्याच्या बस स्टँडवरती. तर जतला जायला बस नाही, तर बस विचारताना सांगत पण नाही. त्याडेची भिवंडी म्हटला तो. तर टाईम 3 वाजले, कधी भिवंडी यायची आणि कधी आम्ही जायचं. तर काय माहीत भिवंडीमधनं बस कधी निघाली आणि विजापूरला कधी पोचणार. तर बघू शकता इकडे बस स्टँडवरती आलो आहे आम्ही. सो गायस तर मुंबईचं बस 4 वाजता आहे, त्यामुळे आम्ही नाश्ता करायला आलो सिद्धी हॉटेलमध्ये. बस स्टँडच्या पुढचं हॉटेल आहे. तर बघू शकता पुरी भाजी घेतलेली आहे, 70 रुपये प्लेट पुरी भाजी आणि भाजी एकच आणि 4 पुरी. खूप महाग असं जेवण आम्हाला भेटते, खूप चांगलं पण भेटत नाही. तर हेच जेवण एन्जॉय करतो आम्ही. सो गायस तर बस विट्यात 4:15 वाजता आलेली आणि स्टँडिंग होता. आत्ता सिटिंगला जागा भेटली तर आलोय खानापूरमध्ये. तर केव्हा पोचल काय माहिती नाही. 7:15 पर्यंत पोचली तर बस आमच्या बससाठी. 5 वाजलेलं आहे, टायमिंग 5 ते 6 ते 7 2 तासात पोहोचल आय थिंक. बघूया काय होतं. तर होऊ शकतं इकडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. सो गायस तर बस नागज फाट्याजवळ येऊन सुनील धाब्यावरती थांबलेली आहे. काय जिंदगीत चालले काय कळे नाही राव. आले लेट आले, ट्रॅफिकमुळे लेट झालता. परत त्यानं इथे थांबलेले बस. आता इथं अर्धा तास जाणार. अजून त्यांना जेवण भेटलं नाही. मी वडापाव खाल्लो इथं. तर बघूया कवा निघते, नाही तर दुसऱ्या बसनं जावं असं वाटायला लागले. इथं सांगलीकडून येणाऱ्या बसेस येतात, त्यांना हात करून जावं लागेल. बघूया काय होतं. अर्धा तास तरी लागणार आहे त्यांना. तर जिंदगी झंड. सो गायस तर येऊन पोचला जतमध्ये. तर 7 वाजलाय, टाईम 3 मिनटं कमी आहेत 7 वाजायला. तर 7:15ला चर्चेंची बस लागते, अजून बस लागलेली नाही. तर इथून आपण वेगवेगळी होणार. तर तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. तर सो गायस तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत बाय.